जय बाळमामा. तुमचं गाव कुठलं? शिरसुपळ. शिर तालुका कुठला येतो? शिरसुपळ बारामती तालुका, हां जिल्हा पुणे, हां महादेवमाळा, हां नगर. हां आणि मी काय केलं मग मागले 9 नंबरची पालखी आली ती. बरं. त्यावेळेस वांगी चालू वांगी होती. चालू वांगी चालू म्हणजे वांगी पिकाई वांगी म्हणजे आता चालू सोडून वांगी होती म्हणजे तोडाय आली ती. बरोबर. त्यात मध्ये बियाणं सोडून दिली. हां तेव्हापासून आपलं चांगलं चाललंय हां आणि भरपूर उत्पन्न त्या साली मिळलं मला. हां मका होती नुसतं युरियावर 1 लाखाची मका माझी एकाला काय म्हणजे बाळामध्ये एवढा अनुभव म्हणजे जिती. हां आणि भेंडी त्यातमध्ये 1 10 गुंठ माझी भेंडी होती, उगवत होती. हां त्यातनं वाट केली नव्हती जायला. हां तर ती भेंडी माझी 30-40 हजारची भेंडी जाते. बरोबर. मग आता मी आता आता बकऱ्याला किती मका दिली एका तुम्ही सध्या? आता दिली ती 3 ते 4 गुंठ भरले. आपण बडा सांगितलं बरोबर 3 ते 4 गुंठ भरली. एवढी मका आपण दिली. मग पहिला तुमचा अनुभव अनुभव आहे सांगू. म्हणून हां बरोबर. दिली ही. आता पालखी कधी आली काय गावात काय? तुमची ही का हां म्हणजे काल आली पाहिजे आपल्याला. काय आले म्हणजे म्हणजे शिरसुपळ हां. गावात. 9 नंबर पालखी किती दिवस होती काय तर पहिली? ती 5 नंबर होती. ते 10 दिवस होती. 10 दिवस होती का? आणि पहिली होती ती 12 दिवस होती. बरोबर. अशी गेली ती. म्हणजे पहिल्या पालखीला आपण दिली तर मागल्या पालखीला नव्हतं दिलं. माघारी पालखी दिलं नव्हतं का? गेल्याची 9 नंबरची कोणती पालखी होती. 9 तिला आपण तिच्या संग आम्ही 2 दिवस इकडे एक रमेश म्हणून आमचा चुलत भाऊ आहे. हां हां तो आणि मी 2 दिवस त्यांच्या बरोबर बकऱ्यात बकऱ्यात गेला किती अनुभव कसं काय? बकऱ्याकडे गेले तर आपलं तर चांगला आला. अनुभव का म्हणजे भारी वाटतंय बकऱ्यात गेलं? लय मस्त वाटतं. मस्त वाटतं का? देवाची बक्षीस बा माझी ते काय अडचण नाही. बरोबर. आणि आम्हाला तर त्याचा अनुभव आल्यामुळं आम्ही खुश खुश आहे आणि सुखरूप आहे. शुक्रवार आहे का? काय अडचण नाही कसं. आता आरती येता का संध्याकाळी रोज? रोज आहे. रोज आहे. रात्री आले तर आम्ही इथं गणपती बसायला तरी आम्ही तिकडे आलो. बरोबर. माझी एक सून हां आणि मी. तर आता मंदिर आता का किती झालं मंदिर दिसतं आता पालखीविषयी? बाळामध्ये पाली मंदिर मंदिर का हां 3 वर्ष होत आलं. 3 वर्ष झाली काय? हा, झालं. बरोबर. तिथं मंदिर झालं. म्हणजे अजून चांगलं झालं नाही म्हणजे अजून असंच आहे. हां हां म्हणजे मोठं मंदिर होणार आहे तिथे. बरोबर. चांगलं वाटतं प्रसन्न वाटतं मंदिर बा. सुभाष वाटतं मस्त. बरोबर. चांगली चालतं. जय बाळा मामा. जय जय बाळामामा. तर जय बाळा मित्रांनो, मी सांगोलकर पांडू. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता आता या गावातल्या भक्तांनी का मका किती दिले बघा. त्यांचा अनुभव पहिला सांगितला. भरपूर म्हणजे असं दिल्यापासून अनुभव म्हणजे त्यांना भरपूर मिळाला. बाळूमाई बकऱ्यांनी खाल्लेलं काय सोय कमी पडत नाही. आणि बघू शकता तुम्ही कंदाडे मका द्यायची सुद्धा म्हणजे असं लय मोठं मन करावं लागतं. म्हणजे भक्ताचं किती बाळूमा श्रद्धा आहे बघा, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मका दिले बाळूमाच्या बकऱ्याला खायला. तर जय बाळूमा. तुमचं गाव कुठलं? कुरकुमेवाडीची. कुरकुमेवाडी तालुका कुठला, जिल्हा काय सांगाय जरा? कुरकुमेवाडीची तालुका दौंड, हां. जिल्हा पुणे. बरोबर. मी किती 15 नंबर पालखीमध्ये हां खंड निळा बरोबर ते कारभारी आहेत राहुलदादा वाघमोडे बरोबर आणि खंडमालक आहेत पांडुरंग मासा. बरोबर. किती झाला काय आलं काय आता 26 दिवस झालं सेवा करतोय. सविधा? जाऊन येऊन कधी कामावर बी जातो कंपनीत हां आणि सेवा बी करतोय. बरोबर. मला भरपूर अनुभव आलेला आहे. मला पोट दुखत होतं कंटिन्यू, पोट राहिलं आता राहिले का? राहिले त्यामुळं मी कंटिन्यू आता जसं घडेल तशी सेवा करणार. तुम्ही कुठं सर्व्हिस आहे काय? कंपनीचं कामाला स्टोर हेल्थ केअर म्हणून बरोबर एमआयडीसी मध्ये 32,000 पगार आहे. बरोबर. म्हणजे तरी तो बी वेळ भेटेल तसं वेळ भेट सुट्टी काढून येतं का आपला? कारण आपलं म्हणजे मनोभावी सेवा करायची. मनोभावी सेवा करायची. आपल्याला भरपूर अनुभव आलेला आहे. अनुभव आला. म्हणजे पहिली बी आता- 9 नंबर बी बघायला आलता, हां त्यावेळेस बी मेंढर राखली होती. त्यावेळेस बी भरपूर आपली परिस्थिती नव्हती, पण परिस्थितीमधले सुधारणा झाली. आता काय पोटपेट दुखतं का आता? आता म्हणजे पोट दुखायचं कमी झालं, कमी झाले का? कमी झालं. म्हणजे बाळमाचा चेंबर भांडरा खाल्ला, भांडरात ताकद भरपूर आहे. भांडारामध्ये भरपूर ताकद आहे. बरोबर. भरपूर दवाखाने गेले, बारामतीला जायचं, पुण्याला जायचं, हां पण काही राहत नव्हतं. तात्पुरतं राहायचं, तात्पुरतं पण राहिलं. आता कायमस्वरूपी बंद झालं. बरोबर. चालतं. जय बाळमा. जय बाळा. तरी आता आपलं मामा जय बाळमा. जय बाळामामा. तुमचं गाव कुठलं? करमाळा करमाळ्यात कुठलं? खडकी गाव. खडकी गाव. किती झालं काय? मला 2 महिने झाला आले. 2 महिने झालं काय? बरं बरं चालतं. जय बाळमा. तरी चालतं या मामा. बरं हां एवढं चालतं. बरं बरं चालतं. बरं 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 चालतं. बरं चालतं. बरं चालतं. बरं बरं. मामा बकऱ्याला काय गावले खायला? मका मका रोज गावते का कसं काय? रोज कधी गवत गावते. हां बरं 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 चालतं.
जय बळमा पैलवान, जय बळमा. जय बळमा. काय गाव कुठलं का जय बळमा. कुठलं गाव पैलवान? आमचं गाव आदर्शी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा. किती दिवस झालं काय? आज 10 दिवस झाले. 10 दिवस झालं काय? हा. आता किती जाणार आहे काय? जाणार आहे उद्या परवा. उद्या परवाशी काय? हा. बकऱ्याला काय खाय गावले काय? दहावी मका दिली आज हां भक्तांनी. कुठल्या गावाचा पालखी आता? पालखी आता इकडं आहे शिरसोफळ, शिरसोफळमध्ये आहे. तालुका बारामतीचा आहे. तालुका बारामती. बरं बरं. बकऱ्याला म्हणजे आज मका कशा प्रकारे गावले तुम्ही बघू शकता. आज मका चांगली भेटली. तर आम्ही आता बारामती तालुक्यात दौंड तालुक्यामध्ये काल आलेलो आहे. आता बारामती तालुक्यामध्ये आलो आता. बघू शकता कशा प्रकारे आमचं पैलवान मेंढराला सोलून कधी चालतं दाखवा जरा सोलून जरा कधी चालून. लय पैलवानचं लय प्रेम मेंढरा बघा कसं चालते बघ कधी बघा कशी खाते मेंढी बघा. हो हो असं आहे नाद करते का लगे असं आहे. जय बाबा. जय बळमा. पैलवान तुमचं गाव कुठलं काय? गोंदी, गोंदी कुठं आलं? तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बरं बरं. लांब ना आला राव सेवेला. बरं बरं. तर किती दिवस आहे काय? बघू कसं हां महिना 6 महिना हां म्हणजे बाळा माझ्या बकऱ्यात आल्यापासून अनुभव तुम्हाला काय जाणवतो का? म्हणजे असं म्हणजे आधी काय त्रास होता काय असं म्हणजे मला? त्रास होता जरा, हां आल्यापासून जरा बरा हां मग आता बकऱ्यात आल्यापासून आनंद वाटतो का? आनंद वाटतो. बरं बरं चालतं चालतं. जय बाळा. जय बळमा. मामा जय बाळा मामा. जय बळमा. तुमचं गाव कुठलं? अकलूज, अकलूज माळशिरस तालुका, पुणे जिल्ह्यात, पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्यात. सोलापूर जिल्ह्यात काय? बरं बरं बरं. तर काय किती दिवस आहे काय? आता 6 महिना राहायचंय हा. मामाच्या सेवेला आपल्या मेंढरांच्या. हां किती नंबर पालखीत आहे काय आता? आता 15 नंबर पालखीत आहे. हां बकऱ्यांना चराय काय गावले काय? काय मकवान गावले शेतकऱ्यांनी दिले. बरं जरा मेंढी जरा कणी चरून दाखवाय जरा थोडं. बघा आता आधी आपली राणी आली कशी आता बघा. मामाचं प्रेम किती आहे बघा तुम्ही बघू शकता. हो असं आहे. असं मुख्या जनावरावर प्रेम केलं तर मुख्य जनावर धोका देत नाही. हो मामा घरी कसं काय वाटतं म्हणजे आपलं बाळ मला बकऱ्या झाल्यापासून अनुभव जरा सांगायचं जरा काय असेल. काय समाधान म्हणजे घरात जरा थोडं हे होतं म्हणून आलं तिकडं. हां सगळं समाधानचं आहे, समाधान वाटतंय हां आणि सुख शांती आहे. बर 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 चालतं. आता अकलूजवर निवडला मला कसं प्रवास झाला काय? आणि चांगला प्रवास चांगला झालाय. हां आनंदित काय नाही. हां तर जय बाळा. जय बाबा. जय बाळा. तर निदान एक 5-6 गुंठ तर मका आहे बघू शकता. आता आपण सांगली प्रवीणची आता आपण मुलाखत घेणार आहे. आता सांगली प्रवीण तर बबलू शेठ काय जय बळमामा. जय बळमा. तुमचं गाव कुठलं काय जरा सांगाय जरा. सांगू ना. हां हे गाव बर जिल्हा कुठला इथं म्हणला? सोलापूर. बरं बरं. आता किती झालं बकऱ्यात आहे काय? काय 15 दिवस झाले. 15 दिवस झालं काय? अजून किती दिवस आहे काय? अजून 5-6 दिवस आहे बघा. 5 तारखेपर्यंत आहे काय? बरं बरं बरं. मी बकऱ्या झाल्यापासून कसा आनंद काय बस बरं भरपूर आनंद वाटतो. आनंद भरपूर वाटतं. हो. बरं बरं बरं. जय बळावा. जय बळमा. आता मग कसं झाल्यापासून कसा आमच्या सांगलीपर्यंतचा आनंद आपण विचारू जरा. जय बळावा सांगलीपर्यंत. बळमा बोला पांडा भाऊ. कसं वाटतंय काय मका सोडली ती काय भारी वाटायला लागली बघा. काय किती गावले मका काय? मला वाटतं एक 6-6.5 गुंठ काहीतरी मका असेल. हां थोडी मका जे ते आपण शिरसीफळ गावामध्ये चारणीला इथे दिलेले शेतकरी काम त्यांच्यावरती बाळूमाची कृपा भरपूर आहे. हां त्या कृपेमुळे आज त्यांनी एवढी आपल्याला मका दिली आहे बघा निळ्या खंडाला चारण्यासाठी. हां त्याचे खांड मालक पांडभाऊ हां आणि पालखी क्रमांक 15 रॉयल कारभार राहुलाचा वाघ मॉडेल बरं आणि चारा एकदम असा उत्कृष्ट असा बकरीने भेटला.
सकाळपासून इथं माळाला बकरी होती. हां माळाची तर चारा भरपूर आहे भागात. म्हणजे या इथले शेतकरी मला सांगतो, मी सकाळी चारा बघायला त्यावेळेस हां ते म्हणले इथं पाऊस आहे ना, जशी बाळमामाची पालखी एक पहिले एक आलती इथं कुठली तरी, हां म्हणजे त्या तसं पालखीचं पाय लागलं बाळमामाचं आमच्या रानाला आहे. तेव्हापासून पाऊस चालू आहे, आम्हाला पाण्याची काही सुद्धा कमतरता नाही. मग आता 15 नंबर पालखी आली इथं बघा, भागा क्रमांक 15. आता ही म्हणते ती ह्या पालखीतल्या पण मेंढके बंधूसने व शेळ्या मेंढ्यासने काय कमी पडू देत नाही आम्ही. चारा चाऱ्या बाबतीत तर काय कमी पडू देत नाही. परत मेंढकेसने जेवण त्यांनी आणून दुपारी आणि आणून दिलं तिथल्या शेतकऱ्यांनी. हां परत चारा पण भरपूर आहे इथं. सकाळी धरणं माळाला होते. परत मगाशी एक गिनीगोल चारला. हां आणि आता या मकर सोडले ते खाली कडवाळ आहे काय थोडं, मला वाटतं तिथे एक असलं 3-3.5 गुंठ आहे कडवाळ. तर मका किती गावली आहे काय? मका आहे एक 6-6.5 गुंठ काहीतरी मका आहे बघा. 6च्या आसपास काहीतरी असेल हां किंवा जास्त असेल 6पेक्षा. हां आपण मका पण चांगली ते म्हणतो आहे ना, 1 एकरभर आहे सगळीच चारा. हां पण कसं आहे, सगळी चारू नको मक्याचा नाश नको ना करायला. बरोबर आहे. म्हणून मग त्यांना म्हणलं आम्ही एक कोपरा चारतो. हां मी कोपरा चारा लागलो ना आम्ही. मग ते कोपरा कसं आहे, सगळे चारले वगैरे की मग त्यांना पण जनावर आम्ही बघितलं त्यांची जनावर ही, हां म्हणून म्हटलं मग आता थोडी चारतो आणि बाकी राहते तुमच्या जनावराला. तुमचं गाव कुठलं काय? मी सांगली जिल्हा तालुका आटपाडी, माझं गाव मासाळवाडी. हां मासाळवाडी गावचं रहिवाशी आहे मी. बरोबर. आता कुठल्या तालुक्यात पालखी काय जरा सांगा जरा. आता जिल्हा पुणे, हां तालुका बारामती हां आणि शिरसुपळ गावामध्ये तिथं ज्या लाईटीचं जे लाईट जिथं तयार होते ना, तिथं आता पालखी बसली आपली. म्हणजे बाळामा मंदिरात होतं पालखी असं. हा, बाळूमामाचं मंदिर आहे शिरसुपळ गावामध्ये, बरं रोडच्या बाजूलाच. बरं. तिथं आहे बघा पालखी आता सध्या. म्हणजे आता जरा कणीस सोडून दाखवाय जरा कशा प्रकारे माहिती आहे अंदाज जरा बघू द्या. ना चारा सकाळ धरून लय झालाय. त्यामुळे तुम्हाला दाखवतो कणसं कशी दिली. हे जे तळावर आता थोडी कणसं तळावर जाऊन भाजून खायला जोगाई बघू शकता तुम्ही. एकदम अशी चिक्कातली मका दिली शेतकऱ्यांनी. पण शेतकऱ्याला पण तसं ते पण म्हणले आम्हाला बाळूमामाच्या कृपेने आज काहीच कमी नाही. तर तुम्ही बघू शकता बघा कणसं. मेंढ्या सुद्धा बघा कसं हाणते तुम्ही. पाहिजे तशी मोडते ती कणसं बघा. मेंढ्याने चारतो आम्ही. ते आपले लाडाचे बानू म्हणून मेंढी आहे. बरोबर. आणि ही गौरा. हां आता तुम्हाला किती झालं काय पालखीतून? मी येऊन येईल. हां मी येऊन मला वाटतं मागच्या महिन्यात मी 27 तारखेला आलतो. हां म्हणजे आता एक झाला असेल, एक महिनाभर झाला असेल. बरं. पालखी झाल्यापासून अनुभव आनंद काय? पालखीत आल्यापासून भरपूर म्हणजे सुख समाधान वाटायला लागलं. चांगला आहे पालखीत आल्यापासून. म्हणजे पहिल्यांदा मी सेवा करायसाठी आलतो, म्हणजे किती एक 5-6 दिवस सेवा करायला म्हणून आलो होतो. 5 दिवस काय तर असते वाटतं. 5 दिवस म्हणजे आपल्या मनामध्ये कामाला जसं वेळ भेटेल तसं मग ते 5 दिवसाच्या सेवेसाठी आलो होतो मी. मग परत इथं आल्यानंतर परत कसं आपलं खांड मालक आपल्याला चांगलं भेटलं, पांडाभाऊ. परत इथं पोरं पण मित्र ते आपलं वाढायला लागलं दिवसांदिवस. मग मला पण इथं जरा बरं वाटायला लागलं. मग आता म्हणलं आपण आल्यासारखं मी आपली महिना 6 महिना तर सेवा करून जाऊया म्हणलं. बरोबर आहे. आता महिना झालाय कंप्लीट, महिना कंप्लीट झालाय बहुतेक. आणि पण वर आणि थोडंफार दिवस आपलं करायची सेवा. कसं आहे बाळूमामाची जेवढी सेवा करताना तेवढं तुम्हाला आयुष्यात काय ना काय बदलच घडत जाणार. बाळूमामाचा एक शब्द आहे. कसं आहे बाळूमामा म्हणते तर तुम्ही एका हाताने दिसशील तर मी तुम्हाला 10 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. असं बाळूमामाची कृपा आहे. त्यामुळे ना आणि शेतकऱ्यांना म्हणजे एक सांगणार, तुम्हाला कोणत्या रूपात बाळूमामा येतील मेंढक्यांच्या हे तुम्हाला सांगू शकत नाही. असं बाळूमामाचं एक म्हणणं कसं आहे, तुम्ही संध्याकाळी आपलं मेंढके म्हणून तुम्ही जेवणी आणता सांगू शकत नाही आम्ही. असं बाळूमामाचे बाकणुकीतलं एक म्हणणं आहे. त्यामुळं त्याचा बाळूमामाची बकरी आता सोडली ती बघा. मका ती खायला लागली ती. आणि आता इकडे बाप आम्ही म्हणतो इकडे काय चारा नको. अशी वाट केली बघा आम्ही. ही वाट बघू शकता. आपलं सगळं मेंढकी म्हणजे आपलं बसलं तर. आणि इथं आल्यानंतर परत चहा पाण्याची व्यवस्था झाली चांगली. हा चांगलं झालं ते नियोजन. एक नंबर गाव शिरसुपळ. हा शिरसुपळ गाव एक नंबर आहे. कार्बन चारा काय काय गावला? काल मला वाटतं 3-4 मक्कत आम्ही बाहेरच काढणार मेंढरे. 3-4 मक्का. परत येताना 3 गिनीगोल गावला आणि एक माळाला हिंडवले. परत 5 सुबाबळी पाडले आम्ही. मेंढे असं गच फुगून आले नुसत्याचं. कसं कणीस आहे बघा, कसलं कणीस आहे बघा बघा. कसली जोरात कणस आहे ते. आणि ते खायला सुद्धा चांगले कणस बघा. बघा तुम्हाला खाऊन दाखवतो मी. ते मडायचं कणस.
एकदम असे चिकातली मका आहे, पाणी देऊन खत टाकलेली मका हवा आहे. आणि आपल्या निळाखंडावरती शिवा म्हणून कुत्रा आहे काय ते पण तुम्हाला दाखवतो. दिवसभर मेंढक्याच्या मागून हलत नाही, तेव्हा तुम्हाला दाखवतो आपला शिवा. शिवा ये इकडे, हो हो या शिवाय ये इकडे या, ये शिवा. बघा या आपला शिवा. शिवा इकडे आहे, हे शिवा ये इकडे. बघा शिवा म्हणून आपला डॉग आहे. ते सुद्धा चाकरी करण्यासाठी असतो, मी बाळूमामाच्या मेंढ्यांची राखण करण्यासाठी असतो. आणि बघा आपले मेंढ्या कशा चढायला लागले त्या बघू शकता तुम्ही. आणि मेंढ्यांची कशी आम्ही जय बाळामा. जय बाळूमामा. तर जय बाळामा यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन येतात तर लाईक करा. जय बाळामा. जय बाळूमामा. तर मित्रांनो, हा सांगोलकर पांडू या यूट्यूब चॅनल आहे. पांडुरंग मासाळ सांगोलकर यांचा चॅनल आहे. या चॅनलला सपोर्ट करा. आणि तुम्हाला इथून पुढे कशा प्रकारे व्हिडिओ पाहिजे हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जिथून व्हिडिओ बघताय ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे कसं आम्हाला पण कळलं आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जाते, कसे जाते. आणि बाळूमामांच्या बकऱ्यांविषयी तुम्हाला काय माहिती पाहिजे हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. परत आता गावाला आम्ही गेल्यानंतर तिकडच्या सुद्धा बकऱ्यांविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. परत आपलं धनगरी जीवन असतं शेळ्या मेंढ्यांच्या मागं 6-7 महिने जे लोक बकरी राखतात त्यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला सर्व प्रकारची माहिती आज सांगोलकर पांडे यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.